उपस्थितीमध्ये ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी चर्चा झाली आहे आणि मनसेसोबत युती होणार की नाही या सगळ्याबाबत यामध्ये चर्चा झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी नगरसेवकांना विचारणा देखील करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक ही संपलेली आहे। मनसेसोबत युती करायची की नाही अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। महेंद्र, उद्धव ठाकरे गटाची जी माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आलेली होती ती बैठक संपलेली आहे। काय नेमकं या बैठकीमध्ये झालेलं आहे सविस्तर? नक्कीच तेजस, आज जी आहे ती ठाकरे गटाकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जे ती माजी नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती। उद्धव ठाकरे यांनी आज स्वतः ते ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्नेहल अंबेकर आहेत, माजी महापौर आहेत। ताई, काय सांगाल, आज उद्धव साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे, आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यासाठी काय तुम्हाला आदेश दिले? खरं बघायला गेलं तर जय महाराष्ट्र, बघायला गेलं तर आजची मीटिंग ही आमची वरचेवर आता मीटिंग चालूच आहेत। कारण मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत, परंतु हे खरंच होणार आहे की नाही इथपर्यंत शंका सगळ्यांच्याच मनात आहेत। कारण गेली 3 वर्ष महानगरपालिका झालेल्याच नाही आहेत कुठच्या। तर आजच्या अनुषंगाने साहेबांनी आमचं कौतुक केलं की तुम्ही आजही निष्ठावंत राहिला आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक आमचं केलं त्यांनी सगळ्यांचं। आणि सांगितलं की तुमची कामं चालू आहेतच, विभागात आम्ही आमची कामं करतोच आहोत, परंतु त्याचप्रमाणे ती कामं सुरू ठेवा। इलेक्शन असतील नसतील त्याच्यावरती तर डिपेंड एवढं काही राहू नका, परंतु कामं करा, कारण आपली बांधिलकी लोकांची आहे आणि त्या पद्धतीने सतत काम करत राहा। परंतु काही हालचाली ज्या होत आहेत म्हणजे आरक्षणाबाबत असेल किंवा किती 227 होणार आहेत की 236 होणार आहे यावरती पण वेळोवेळी ज्या निवडणूक आयोगाच्या काही नोटीस येतात किंवा त्यांचे काही आदेश येतात त्याचंही निरीक्षण करत राहा। वेळोवेळी आपल्या वॉर्डमधील अधिकाऱ्यांशी संपर्कात राहा। अजून उद्धव साहेबांनी असं काही सांगितलं काय की काही लोक आपल्यात आज जात आहेत, शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतात? उद्धव ठाकरेंनी याबद्दल काही सविस्तर सांगितलं किंवा जे काही आज नगरसेवक होते त्यांच्या उमेदवारीबद्दल काही सांगितलं का? नाही, जे गेले त्यांच्याविषयी आज चर्चा काहीच झालेली आणि मला असं वाटतं ते योग्यच आहे। गेलेत ते गेले, परंतु आम्ही आहोत त्यांच्याविषयी त्यांनी सांगितलं की कामं करत राहा, त्यावेळी जसं असेल त्यावेळी निर्णय घेऊ। त्यानंतर तो निर्णय आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तो आम्हाला निर्णय मान्य असेल, आम्हाला देतील किंवा नंतर दुसऱ्यांना कोणतरी तरी तोही निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्यच असणार आहे। कारण आम्हाला एकच ध्येय आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जर इलेक्शन लागल्या तर आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा तिथे फडकवायचाच आहे आम्हाला। उद्या जो आहे तो ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी काही सांगितलं? नाही, आज तो काही विषय निघाला नाही, परंतु तो दणक्यात जसा साजरा होतो तसा तो साजरा होणारच आहे आणि तो असणारच आहे। शेवटचा प्रश्न असं विचारतोय, काल ते घोसाळकरांनी असं सांगितलं आहे की माझ्या सुनेवरती दबाव आहे दोन्ही पक्षांकडून म्हणजे भाजपकडून आणि शिंदेंकडून, पण आज जे आहे ते तेजस्विनी घोसाळकर या बैठकीला होत्या। उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर काय बोलणं झालं, काही त्याबद्दल काही सांगितलं का? नाही, आज तोही विषय इथे निघाला नाही आहे, परंतु तुमच्या माहितीतून मला कळलं दबाव तर आज सगळ्यांच नगरसेवकांवरती येतोय। आज तेही आम्ही सगळ्यांनी सांगितलं उठून, कसे फोन येत आहेत, कसं आमिष दाखवली जात आहेत, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही त्या आमिषांना बळी पडणार नाही। कारण आम्हाला माहिती आहे की आमची निष्ठा एकाचवरती आहे आणि ती म्हणजे सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरती, आणि ते ठाम राहणार होतं। इतके दिवस जे ती नगरसेवकांची बैठक बोलवली जात नव्हती त्याबद्दल नगरसेवकांची नाराजी होती, त्याबद्दल नगरसेवकांनी काही उद्धव ठाकरेंना काही सांगितलं का? नाही, तोही विषय काही निघाला नाही। कारण नाराजी नाही, कारण आमची जरी मीटिंग इथे नसेल तरी सेना भवनला आम्ही भेटतोय, संपर्क प्रमुख म्हणून पण आम्ही सगळीकडे कामं करतोय, त्या निमित्ताने भेटतोय, विभागात मेळावे होत आहेत आणि विभागात सगळं चांगलं चालू आहे। नक्कीच या होत्या स्नेहल ताई, ज्यांनी जे ते जास्त काही विषयांवर चर्चा नाही झाली, मात्र आगामी ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या निवडणूक, त्या संदर्भात चर्चा झाली आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। तेजस, अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी। तर उद्धव ठाकरे गटाची जी काही बैठक बोलवण्यात आलेली होती ती बैठक संपलेली आहे। माजी नगरसेवक यांची ही बैठक होती आणि ती बैठक संपलेली आहे। दरम्यान मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांना विचारला।
आणि या बैठकीनंतर आशिष चेंबूरकर यांची प्रतिक्रिया आली आहे, ती आपण पाहूयात. एक बैठक सेना भवनवर या ठिकाणी घेतली होती, दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली. कार्यरत राहा, कळलं ना, असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिला. तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या, कळलं ना. या प्रगती पुस्तकाचा पण त्यांनी एकदा आढावा त्या ठिकाणी घेतला, कळलं ना. कोण येऊन कोण जाऊ, कळलं ना. अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. या एका हेतूने साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतलेली.